नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील 2 जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। पालकमंत्री पदाची नियुक्ती केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लगेचच दावोस दौऱ्यावर गेले। त्यानंतर राज्यात नाशिक आणि रायगड या जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देण्यात आली आहे। यानंतर आता दोन्ही पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाला हवं होतं, परंतु या ठिकाणी भाजपाचे गिरीश महाजन यांनी नियुक्ती करण्यात आली। तर रायगडवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक होती, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा आदिती तटकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे। यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले, त्यामुळे दोन्ही पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देण्यात आली आहे। याच काळात देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले। अशातच आता ते परतले असून या ठिकाणी पालकमंत्री बदलणार की तेच ठरवणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठक घेऊन यावर तोडगा काढणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत भाजप चांगलाच आग्रही आहे, त्यामुळे तेथील पालकमंत्री पद भाजप स्वतःकडेच ठेवणार अशी माहिती आहे। तर रायगडचे पालकमंत्री याबाबत देखील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे या ठिकाणचा पालकमंत्री बदलणार का की तेच कायम राहणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।